संत एकनाथ सहकारी साखर कारखाना हा आगामी 3 वर्षांमध्ये 7,500 टनी कारखाना करून दाखवला नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर येणार नाही आणि कारखाना हा सभासदांचा आहे आणि सभासदांचा राहील असा विश्वास चेअरमन सचिन घायाळ यांनी व्यक्त केला। गुरुवारी संत एकनाथ महाराज समाधी मंदिरामध्ये चेअरमन सचिन घायाळ आणि तुषार शिसोदे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। संत एकनाथ साखर कारखान्याच्या 21 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी 11 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी चेअरमन सचिन घायाळ आणि तुषार शिसोदे यांनी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून 21 उमेदवार निवडणूक मैदानात उभे केले। आज संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात चेअरमन सचिन घायाळ आणि तुषार शिसोदे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना घायाळ हे म्हणाले की यापूर्वीच्या संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज काढले परंतु त्याची परतफेड केली नाही। जेव्हा मी हा कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतला तेव्हा कारखाना कर्जाच्या खाईत बुडाला होता। राज्य सरकारी बँकेने हा कारखाना विक्रीसाठी काढला होता। तेव्हा मी बँकेकडून वेळ मागून घेतला आणि कर्जाची परतफेड करून शेतकऱ्यांचे सातबारे कोरे केले। टप्प्याटप्प्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढवली। कारखाना परिसरामध्ये सभासद शेतकऱ्यांसाठी भव्य दिव्य मंगल कार्यालय उभा केलं। निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे परत केले। आज रोजी कामगारांचे पगार, शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट देखील वेळेवर मिळत आहे। कारखाना सुस्थितीत आणला असे त्यांनी यावेळी सांगितलं। आयोजित कार्यक्रमाला अक्षय शिसोदे, तुषार शिसोदे, सूरज लोळगे, रेखा कुलकर्णी, कचरू झिणे, एकनाथ नवले, आबासाहेब मोरे, प्रल्हाद औटे, भाऊसाहेब पिसे, दत्ता वाकडे, महेश जोशी, गणेश पवार, सुनील घायाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते। गौतम मणकर, एमसीएन न्यूज, पैठण। आपल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी आहे आणि कारखाना इतक्या चांगल्या लोकेशनला आहे। कारखाना चांगला चालला पाहिजे परंतु कारखाना चालवण्यासाठी ना संचालक मंडळ असू द्या ना तालुक्यातला कुणीच पुढारी असू दे त्यावेळेस पुढे येत नव्हता। आणि त्यावेळेस माझ्यासारख्या एका युवकाला वयाच्या 27व्या वर्षी मी हा कारखाना चालवायला घेतला। त्यावेळेस माझं लग्न सुद्धा झालेलं नव्हतं। माझा प्रश्न हा आहे की 18 महिने ज्यावेळेस कारखाना बंद होता मुंडे साहेबांच्या नंतर, तर त्यावेळेस तुम्ही जे आम्हाला विरोध करतात आता, त्यावेळेस तुम्ही झोपले होते का? तुम्ही का पुढे नाही आले? तुम्ही का नाही तुमच्या प्रॉपर्टी गहाण टाकून कर्ज काढून हा कारखाना चालवायला घेतला? त्यावेळेस तर भुमरे साहेब कोणाला पण कारखाना चालवायला रेडी होते, तर तुम्ही का पुढे नाही आले? परंतु त्यावेळेस कारखाना चालला पाहिजे ही भूमिका जी आहे, तर ही भूमिका घेऊन आम्ही त्यावेळेस कारखाना चालवायला घेतला। तर हे जे आज विरोध करतायत, तर कारखाना चालवायला देण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता। म्हणजे कारखाना चालवायला दिला मग चालवायला नव्हतं त्याचं बंद ठेवायचं होता का? बँकेत कर्ज देत नव्हती, बँकेने त्याचा लिलाव काढला होता आणि मग हा चालवायला नसता दिला तर त्याला विक्रीशिवाय पर्याय नव्हता। मग जसं वैजापूरचा कारखाना विकला गेला, कन्नडचा कारखाना विकला गेला, देवगिरी विकला गेला, असंख्य कारखाने विकले गेले आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले सुद्धा।